नमस्कार. आपल्या सर्वांचे आपल्या भन्नाट रेसिपीज या रेसिपी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण छान अशी कोकणात जी बनवली जाते आणि कोकणात आवडीने खाल्ली जाते अशी फणसाची भाजी बनवणार आहोत. कोकणात या दिवसात जास्त करून फणस, ओले काजू असे सुरू होतात आणि म्हणूनच या दिवसात फणसांच्या कोयल्या जे छोटे फणस असतात त्याची भाजी बनवली जाते. चला तर मग ही भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत आणि त्यासाठी लागणारं काय काय साहित्य आहे ते पाहूया. तर यासाठी आपण या फणसाच्या कोयल्या घेतलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता ह्या आपण फणसाच्या 3 कोयल्या घेतलेल्या आहेत. त्याच्यासाठी 4 असे मोठे मोठे कांदे घेतलेले आहेत. हे उकडून आपण वाटाणे रात्रभर भिजवून उकडून घेतलेले आहेत. उकडते वेळी यात मीठ घालून हे याला 5 ते 6 शिट्ट्या देऊन घेतलेले आहेत कुकरला. तेल, या भाजीसाठी आपल्याला जास्त तेल लागतं. मीठ, लाल तिखट, कोथिंबीर, हे आहे लसूण. हे आपण जवळजवळ 15 ते 20 लसणाच्या कुड्या घेतलेल्या आहेत सोलून. कढीपत्ता, गरम मसाला, मोहरी, हिंग, जिरं आणि ही घेतलेली आहे आपण हळद. आता हे आपलं साहित्य आहे. यात आपण छान अशी आपण फणसाची भाजी बनवणार आहोत. चला तर मग आता आपण कृती पाहूया. आता आपण ही विळती घेतलेली आहे. त्याला आपण पात्याला तेल लावून घ्यायचं. तुम्ही कोणतंही तेल लावू शकताय, खोबरेल तेल, एशेल तेल कोणतंही वापरू शकताय. हे तेल यासाठी लावायचं, आपलं जी फणसाची कोयली आपण चिरतो त्याचा चीक आपल्या ह्याला विळतीला लागू नये म्हणून. त्यानंतर आपल्या हाताला देखील पूर्ण असं तेल लावून घ्यायचं. आता आपण फणसाची कोयली चिरून घेऊया. आता आपण असं हे पहिल्यांदा चिरून घ्यायचं. येत आपली फणसाची कोयली ताजी आहे. तुम्ही पाहू शकता हे चीक यायला चालू झालेलं आहे. आता हे असं करून ह्याचा चीक पूर्ण पुसून काढायचा. हे पाहू शकताय तुम्ही चीक असा पूर्ण काढलेला आहे. त्यानंतर ही पुन्हा अशी चिरून घ्यायची. च्या फरशीला पूर्णपणे चीक लागतोय त्याचा. आता हे मधून चिरून घ्यायचं आणि याचं काय करायचं, ही जी काटेरी भाग आहे तो काढून टाकायचा असा तासून. आता हे पहा आपण असं साल काढलेला आहे. हे आता मधून चिरायचं आणि हा मधला भाग थोडासा चिरून टाकायचा. आता याप्रमाणे आपण सगळ्या फणसाच्या कोयल्या चिरून घेणार आहे आणि छान अशा चिरून घेऊया. चला तर मग आता आपण चिरून घेतो तोपर्यंत मी. आता हे छान अशा आपण ह्या सगळ्या पूर्ण फणसाच्या कोयल्या चिरून ह्याच्या ह्या अशा चौकडे काढून घेतलेले आहेत. आता हे आपण उकडत घालायचं आहे. जर तुम्ही कुकरला लावला तर 4 शिट्ट्या काढायच्या. आता आपण चुलीवरच शिजवणार आहोत. चला तर मग कसं शिजवायचं ते दाखवते तुम्हाला. आता आपण चुलीवर मगाशी ते फणसाचे कोयल्या चिरस तोपर्यंत पाणी गरम करत ठेवलेलं होतं. आता हे आपलं पाणी छान असं गरम झालेलं आहे. आता हे काय करायचं, याच्यात एक थोडंसं तेल घालायचं. पाणी आपलं तर थोडंसं गरम झालेलं आहे, त्याच्यात थोडंसं तेल घालायचं आपण, एक 2 चमचे होईल एवढं. त्यानंतर त्याच्यात टाकायची थोडीशी हळद आणि थोडंसं टाकायचं मीठ. थोडंसं टाकाय मीठ. आता यात आपण काय करायचं आहे की आपण फणसाच्या कोयल्या चिरून घेतलेल्या आहेत त्या घालून घ्यायच्या आहेत. आता हे घालून घेऊया एक एक करून. आता हे आपण सगळ्या फणसाच्या कोयलीचे जे तुकडे होते ते सगळे घालून घेतलेले आहेत. आता याच्यावर झाकण ठेवूया आणि जवळजवळ 15 ते 20 मिनिटं चांगलं शिजवून घेऊया. जेवढ्या फणसाच्या कोयल्या या चांगल्या शिजतील तेवढी आपली भाजी चांगली होते. हे तुम्ही पाहू शकताय एक 15 ते 20 मिनिटं आपल्या ह्याला पाण्याला चांगली उकळी फुटलेली आहे. त्याच्यात आपण जे ह्याच्या फणसाचे तुकडे घातले होते कोयलीचे ते चांगले शिजलेले आहेत. आता आपण हे उतरवून घेऊया आणि आपण आता हे बाजूला काढून घेणार आहे. चला तर मग आता उतरून घेऊया. आता हे आपण फणसाचे तुकडे केले होते ते चांगले शिजलेले आहेत, ते आता काढून घेऊया. एका परातीत काढून घ्यायचे. आता याप्रमाणे हे सगळे आपण तुकडे काढून घेणार आहोत.
आता हे आपण सगळे तुकडे काढून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता छान असे हे शिजलेले आहेत, पूर्ण असं हे तुटायला चालू झालेलं आहे. पण काय करायचं, हे करते वेळी एक लक्षात ठेवायचं, हे ज्यावेळी गरम असतात त्याच वेळी हा असा खलबत्त्याचा एक दांडा घ्यायचा आणि त्यानं हे चेचून घ्यायचे. असे हे चेचून घ्यायचे. नंतर गार झाल्यानंतर हे लवकर चेचत नाही. आता हे पूर्ण आपण असं चेचून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकताय छान असं आपले हे फणसाचं तुकडे शिजलेले होते त्याचे आपण पूर्ण असं चुरून घेतलेलं आहे. आता यात घालायचं आहे पहिल्यांदा आपण वटाणे. आता यात घालूया वटाणं. हे सगळं वटाणं घातल्यात आपण. त्यानंतर याच्यात थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. त्यानंतर घालायचा आहे गरम मसाला. त्यानंतर घालायची आहे हळद. त्यानंतर घालायचं याच्यात लाल तिखट. त्यानंतर घालायचं आहे मीठ. घालूया आणि असं पूर्ण हे आपण कालवून घेणार आहे. हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं छानपैकी. आता हे पूर्ण आपलं कालवून झालेलं आहे. चला तर मग आता फोडणी टाकूया आपण. आता आपण मोठी कढई ठेवलेली आहे, कारण की तेवढी भाजी परतायची म्हटल्यानंतर मोठीच कढई पाहिजे. यात आपण मोठी कढई ठेवलेली आहे चुलीवर. त्यातच आपण तेल घालूया. या भाजीला नेहमी जास्तच तेल लागते. आता आपलं हे तेल तापलेलं आहे. त्याच्यात आता आपण पहिल्यांदा घालायचे आहे मोहरी. त्यानंतर घालायचंय जिरं. त्यानंतर घालायचे आहे लसूण ठेचलेली. त्यानंतर घालूया कढीपत्ता. ते जरा चांगलं परतवून घ्यायचं. त्यानंतर यात घालायचं आहे हिंग. त्यानंतर घालूया कांदा. कांदा देखील या भाजीला भरपूर घालायचा. आता हे चांगला परतवून घ्यायचं आहे. आपला कांदा चांगला परतून झालेला आहे. आता यात आपण ही भाजी जी कुस्करून घेतलेली होती ती घालून घेऊया. आता आपण ही तेलात सगळी भाजी घातलेली होती ती चांगली परतवून घ्यायची आहे. छान अशी आता आपली भाजी मिक्स झालेली आहे. त्यात घालूया कोथिंबीर. आणि आता हे हलवून घेऊया पुन्हा. आता याच्यावर झाकण ठेवून एक 5 मिनिटं त्याला वाफ येऊ द्यायची. ही छान अशी आपली भाजी शिजून तयार झालेली आहे. आता खाण्यासाठी तयार आहे. तर चला तर आपण काढून घेऊया. ही भाजी भाकरी सोबत, चपाती सोबत छान लागते. पण याच्यासोबत तांदळाची भाकरी अतिउत्तम आणि खायला देखील चांगली लागते. आता ही आपली भाजी खाण्यासाठी छान अशी तयार झालेली आहे. तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत ही भाजी करून खाऊन पहा. आवडली तर माझ्या चॅनेलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर जे बेलचं बटन येतं, घंटीचं बटन येतं ते दाबा, म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग धन्यवाद.